एसआयटीची टीम आणि फॉरेन्सिक टीम खरातच्या ओकस ऑफिसमध्ये पुन्हा दाखल झाली आहे। सलग तिसऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या टीमकडनं पंचनामा सुरू आहे। खरातचं सील केलेलं ओकस कार्यालय हे पुन्हा उघडण्यात आलेलं आहे। खरातला कोर्टात हजर करण्यापूर्वी सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे एसआयटीकडनं आणि फॉरेन्सिक टीमकडनं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्या सोबत जोडले गेलेत। पवन, हेच ते ऑफिस आपण दृश्यात बघतोय आणि तिथेच पुन्हा एकदा सलग तिसऱ्या दिवशी एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे। या तपासाबद्दल काय माहिती? नक्कीच नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये जे भोंदू अशोक खरातचं ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स नावानं जे कार्यालय होतं, या कार्यालयामध्ये तो येणाऱ्या नागरिकांचे हात बघायचा या ठिकाणी त्यांनी अनेक काळे कारनामे केल्याचं जे आहे ते पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। आणि याच ठिकाणी आता आपल्याला एसआयटीच्या पथकामार्फत आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तांत्रिक पुरावे जे आहेत ते गोळा केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे या ठिकाणी हे पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। त्यांच्याकडनं या ठिकाणी स्कॅनिंग केलं जात आहे। अनेक जे पुरावे आहेत ते गोळा केले जात असल्याचं काम जे आहे ते आतमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं। हेच ते कार्यालय आहे जे 3 दिवसांपूर्वी सील करण्यात आलेलं होतं। पुन्हा आज तिसऱ्या दिवशी या ठिकाणावरचं सील उघडून तपास जो आहे तो या एसआयटीच्या पथकामार्फत आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान भोंदू अशोक खरात याच्यावरती एकूण 11 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 9 गुन्हे जे आहेत ते महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत। त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा जो तपास आहे तो आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उद्या अशोक खरात याची पोलीस कोठडी जी आहे ती देखील संपणार आहे, त्यामुळे उद्या पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाईल। यावेळी कोर्टात हजर करताना पुन्हा पोलीस कोठडीची जी आहे ती मागणी या एसआयटीच्या पथकाच्या माध्यमातून केली जाऊ शकते। त्यामुळे काही पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आहे। यामधील कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये पुरावे जे आहे ते गोळा करण्याचं काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी एसआयटीचे पथक जे आहे ते देखील दाखल झालेलं आहे। आपण या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन असेल, पोलिसांची गाडी असेल ते बघतोय। दरम्यान हेच ते कार्यालय आहे जे 3 दिवसांपूर्वी सील करण्यात आलेलं होतं। आज पुन्हा एकदा या ठिकाणी पथकाच्या माध्यमातून आपल्याला जी तपासणी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळतं। झाडाझडती जी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी अनेक पुरावे जे आहेत ते तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। श्वेता, पवन, धन्यवाद या माहितीसाठी।